2-3 दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। अंतर्गत शेतकऱ्यांना जी काही डीबीटीच्या माध्यमातून याचा लाभ देण्यात येत आहे। हा हप्ता एकंदरीत 29 आणि 30 तारखेला शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु मित्रांनो काही तांत्रिक कारणामुळे बँकेकडून हा हप्ता जे आहे ते इथे ट्रान्झॅक्शन फेल झालं आणि टेक्निकल प्रॉब्लेममुळे हा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकला नाही। त्यामुळे आता पुन्हा एकदा जे आहे बँकेच्या माध्यमातून हे ट्रान्झॅक्शन करण्यात आलेलं आहे। पासून म्हणजे 2 एप्रिल 2025 पासून हा हप्ता पुन्हा एकदा नव्याने शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो काही शेतकऱ्यांना 2000 रुपये म्हणजे 2000 रुपये 6वा हप्ता मिळालेला आहे। जे कोणी नियमित शेतकरी आहेत ज्यांना आतापर्यंत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हे 5ही हप्ते त्यांना जे आहे ते वेळेवर या ठिकाणी रेग्युलरपणे जर इथे 5ही हप्ते मिळाले असेल अशा शेतकऱ्यांना 6वा हप्ता मिळालेला आहे 2000 रुपयाचा। परंतु काही शेतकऱ्यांना जे आहे मागचे काही हप्ते मिळाले नसेल, काही तांत्रिक कारणामुळे त्यांचं काही डीबीटी वगैरे नसेल, तर अशा शेतकऱ्यांना मागचे जे काही थकीत हप्ते आहेत जसं की एखाद्याचा 4था हप्ता 5वा हप्ता जर थकीत असेल तर त्यांना जे आहे त्याचे पैसे म्हणजे ते 4000 रुपये आणि ही 2 रेग्युलरचे 2000 रुपये असे 6000 रुपये काही शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 6000 रुपये सुद्धा जमा होत आहे। काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4000 रुपये होत आहे। तर ज्यांना जे आहे ते 2000 पेक्षा जास्त इथे या ठिकाणी हप्ते जमा होत आहे किंवा पैसे जास्त येत आहेत त्यांनी समजून जायचं आहे की आपल्याला जे काही मागचे थकीत राहिलेले हप्ते आहेत ते जमा होत आहे। तर बरेच शेतकरी जे आहेत 29 तारखेपासून या हप्त्याच्या खात्यामध्ये येण्यासंदर्भात प्रतीक्षेत होते, परंतु काही ऑफिशियल अधिकृत माहिती जी आहे ती समोर आली नव्हती की हा हप्ता नेमकं वितरण जे आहे ते का उशीर झालेला आहे। तर मित्रांनो मार्च एंडिंग असल्यामुळे आणि या ठिकाणी 25 तारखेच्या नंतर या ठिकाणी त्यांनी ट्रान्झॅक्शन केलेलं असल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात जे काही व्यवहार झाले होते आणि त्यामुळेच टेक्निकल कारणामुळे हे जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते डिक्लाइन झालेलं आहे। डीबीटी ट्रॅकरवरती अशा पद्धतीचा जर तुम्ही स्टेटस चेक केलं तर त्या ठिकाणी दाखवत आहे। तर काही शेतकऱ्यांना आता जर तुम्ही डीबीटी ट्रॅकरवरती जाऊन PFMS वेबसाईटवर जाऊन सुद्धा जर ते चेक केलं तरी काही शेतकऱ्यांचं तिथे जे काही पेमेंट आहे ते कॅन्सल दाखवेल। परंतु मित्रांनो तुम्हाला काही काळजी करण्याचं काम नाही आहे, ते ऑटोमॅटिक जे आहे तिथे जे आहे सिस्टीम अपडेट होऊन जाईल आणि सिस्टीम अपडेट झाल्याच्या नंतर तिथे तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते कंप्लीट झालेलं दिसणार आहे। तर आता आज जे आहे संध्याकाळपर्यंत बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील आणि राहिलेले जे काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये उद्यापर्यंत सर्व जे काही लाभार्थी आहेत राज्यातील सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हे हप्ते जमा होणार आहेत। अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यासंदर्भात। जे कोणी आपल्या ओळखीचे शेतकरी मित्र असतील त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि शेतीविषयक नवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।